मित्रांनो, मागच्या भागात आपण माझी आणि निशाची भेट पाहिली. आमचा 2 शॉटचा गेमही पाहिला. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच मिशन आनंदी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मागील 7 भाग देखील नक्की पहा. मी तुम्हाला खात्री देतो, प्रत्येक भागात तुम्हाला आनंदच मिळेल. तर मी निशाच्या घरातून बाहेर पडलो, पण मनाने अजून तिथेच होतो. कारच्या स्टेअरिंगवर हात फिरवताना तिच्या कमनीय बांधा नजरेसमोर येत होता. हॉर्नच्या स्विचवर हात ठेवताना तिच्या मोठ्या मादक स्तनांच्या स्पर्शाची जाणीव होत होती. रेवतीने हे सगळं मला तितक्याच उत्कटतेने दिले असले तरी निशाने दिलेली मजा वेगळी होती. कदाचित त्यांच्या वयातील फरकाचा परिणाम असावा, कारण निशा रेवतीपेक्षा किमान 5-6 वर्षांनी लहान असेल. दोघींच्या स्पर्शसुखाची तुलना करता करता मी कधी बंगल्यात पोहोचलो मलाही कळलं नाही. सायंकाळचे 6 वाजले असतील. मी कार पार्किंगकडे वळवली इतक्यात रेवती येताना दिसली. तयार होऊनच आली होती, म्हणजे कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन होता. आणि मी यायच्या वेळेत तयार होऊन आली याचा अर्थ निशासोबत तिचे बोलणे झाले असणार. मी या विचारात असतानाच ती येऊन गाडीत बसली. मी तिच्या नजरेला नजर न देता विचारलं, मॅडम, कुठे बाहेर जायचं आहे का? ती फक्त हसली. मी पुन्हा गाडी वळवून गेटच्या बाहेर घेतली. मला काय बोलावं हेच सुचत नव्हतं. ही कोंडी देखील रेवतीनेच फोडली. तिने सरळ माझ्या मांडीवर हात मारत हलकेच हसत विचारलं, काय मग? कशी झाली निशाची भेट? मी मान वळवून तिच्या नजरेत पाहिलं. ती माझ्या भावना जाणून घ्यायला उत्सुक दिसली. तसं मी विचारलो, मॅडम, तुमचं आधी सगळं ठरलं होतं ना? तिथे मला काय काम करावं लागणार तुम्हाला माहीत होतं ना? मग तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? तिने माझ्या सगळ्या प्रश्नांना बगल देत मलाच उलट प्रश्न केला, का? तुला निशा आवडली नाही का? तसा मी थोडा गोरामोरा झालो. ती खळखळून हसली. मी खिशातले निशाने दिलेले ते पैसे काढून रेवतीच्या हातात ठेवले आणि सांगितलं, तिनेही पगार दिलाय हा मला. परत ते माझ्याच हातात सरकवून ती म्हणाली, मग मला का देतो आहेस? ते तुझेच आहेत, तुझ्याकडेच ठेव. मी ते खिशात ठेवले आणि तुरळक गर्दीच्या रस्त्यावर कार रस्तेकडेला घेऊन इंजिन बंद केलं. तिचे दोन्ही हात हातात घेऊन तिच्याकडे पाहत मी विचारलं, पण मॅडम, हे असे कसे चालणार? मी घरी काय सांगणार? ती म्हणाली, केवळ निशाचे नव्हे, या हाय सोसायटीमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांना कुठलाही भावनिक गुंता न होता केवळ स्पर्शसुख हवं असतं. फक्त विश्वास जपणं महत्त्वाचं. वाटेल तेवढे पैसे उडवायला तयार असतात बायका. तू तरुण आहेस, तब्येतीने चांगला आहेस, कुठल्याही बाईला तुला चांगलं सुखवता येतं. मी अनुभवलं आहे. निशानेही सांगितलं, तू परफेक्ट आहेस. त्यामुळे बघ, विचार कर, एकाहून एक सुंदर्या तुला भोगता येतील आणि वर त्याचं तुला त्याचे पैसेही देतील. घरी काय सांगायचं यापेक्षा घरी जास्तीत जास्त पैसे पाठवता येतील याचा विचार कर. मी थोडा गंभीरपणे रेवतीच्या बोलण्याचा विचार करू लागलो. मला हे अनपेक्षित असलं तरी प्रचंड सुखावणारही होतं. आणि इतका पैसा मला दुसऱ्या कुठल्या कामात मिळणार होता? शिवाय एकाहून एक अप्सरा उपभोगायच्या या विचाराने आतून आनंदाच्या उकळ्याही फुटत होत्या. पण मनात एक प्रश्न चमकून गेला. मी तो रेवतीला विचारला, पण मॅडम, ट्रेनमध्ये आपली भेट झाली तेव्हाच तुम्ही हे माझ्याबाबत ठरवलं होतं? यावर तिने मला मिठी ओढत सरळ ओठात घेतलं आणि ओठातच म्हणाली, अजिबात नाही. त्यावेळी मी फक्त माझा विचार केला होता. मला तू हवा होतास म्हणून घेऊन आले होते. पण निशाकडे गेल्यावर तिने तुझ्याबाबत विचारले तेव्हा मी तिला तुझ्या सुखावण्याबद्दल खरं सांगितलं. तेव्हा तिलाही तू हवा वाटलास आणि मी कालच तुझ्या नजरेत तिच्या शरीराची भूकही पाहिली होती. यावर मी फक्त तिचे ओठ माझ्या ओठात अजून घट्ट जखडून धरले. ती ओठातून विलग झाली आणि माझा चेहरा ओंजळीत धरून म्हणाली, मला हे निशानेच सुचवलं आहे. तू लवकर खूप जास्त पैसे मिळवशील, खूप मोठा होशील, म्हणून मीही हे मान्य केलं आहे. आता तू ठरव. मी तिला पुन्हा ओठात ओढलो आणि सांगितलं, मलाही हे पटतंय, इच्छाही होतीये. पण मॅडम, यामुळे तुम्ही माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना? ती अजूनच मला घट्ट बिलगत म्हणाली, असं समजू नकोस. मीही तुला सोडणार नाहीये. गावभर फिरून कितीही पैसे मिळव, पण बोनस मात्र मी तुझ्याकडून वसूल करेन. यावर मी रेवतीला अजून घट्ट ओठात ओढून बाजूला झालो आणि गाडीला स्टार्टर मारून विचारलं, मॅडम, आत्ता कुठं जायचं आहे? तिने डीमार्टला गाडी घ्यायला सांगितली. घरचा बाजार भरला. स्टेशनजवळ उतरून तिने भाजीपाला देखील घेतला. या दरम्यान आमच्या खूप गप्पा झाल्या. तसा थोडा मनावरचा भार हलकाही झाला. माझ्या या मिशनचं सगळं निशा बघणार होती. दोघींच्यात सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या. मीही एका नव्या अप्सरेचा उपभोग घेण्यासाठी सज्ज झालो होतो. रेवतीने निशाला कॉल करून माझ्या होकाराबद्दलही सांगून टाकलं. दोघीही खुश होत्या. मला तर स्वर्गात असल्यासारखा फील सुरू होता.
याच फिलिंगमध्ये बंगल्यावर पोहोचलो. बाकीच्या सगळ्या गोष्टी यंत्रवत सुरू होत्या. जेवण, गप्पा, सगळ्यात असूनही मी फक्त माझ्याच विचारात, कल्पनेच्या दुनियेत होतो. रात्री झोपताना निशाने ओठात जखडलेल्या घट्ट स्पर्शाच्या आठवणीने बाबूराव मला झोपू देत नव्हता. तिच्या त्याच आठवणीत मी त्याला हाताने शांत केलं. मग तृप्तीच्या गुंगीत झोप लागली. सकाळची कामेही यंत्रवत झाली. नाश्ता चहा घेऊन सगळे आपापल्या कामात गुंतले. मी मात्र लोळत पडलो. दुपारपर्यंतचा वेळ असाच गेला. दुपारचं जेवणही झाले, पण अद्याप आज रेवतीचाही संपर्क नव्हता. मी तिच्या विचारात असतानाच निशाचा मला कॉल आला. म्हणाली, काय हिरो, झाली का तयारी? मोहिमेवर निघायचंय तुला. 5 मिनिटात बाहेर पडून मला कॉल कर. मी तुला एक ॲड्रेस देते. तिथं तुला एकटा जायचं आहे. जमेल ना? मी हो म्हणालो आणि वॉशरूम गाठलं. काल डीमार्टमधून रेवतीने माझ्यासाठी पण बरीच खरेदी केली होती. फेसवॉश, परफ्यूम, साबण, सुगंधी तेल, असं बरंच काही. त्या सगळ्याचा वापर करून तयार झालो आणि रेवतीला कॉल केला. तिने हसून शुभेच्छा दिल्या आणि सविताकडून कारची चावी पाठवली. मी कार बंगल्याबाहेर घेतली आणि निशाला कॉल केला. तिने मला एक नंबर दिला आणि म्हणाली, या रीटा मॅडम आहेत. रेसकोर्स जवळ जाऊन त्यांना कॉल कर. मी होकार भरला आणि गुगल मॅप लावून रेसकोर्स चौकात पोहोचलो. रीटाला कॉल केला. तिने रेसकोर्सच्या कार पार्किंगमध्ये थांबायला सांगितलं. मी कार पार्क करून उतरून खाली थांबलो. 5 मिनिटात एक काळ्या रंगाची अलिशान ऑडी कार माझ्या बाजूला येऊन थांबली. रीटा स्वतः ड्रायव्हिंग सीटवर होती. तिने काच खाली करून मला तिच्या कारमध्ये बसण्याचा इशारा केला. तेव्हा मी तिच्या चेहऱ्यावर क्षणभर नजर फिरवली. तिच्या डोळ्यावर मोठा गॉगल होता. एखाद्या हिरोईनसारखा वाटला तिचा चेहरा मला. मी दबकतच तिच्या बाजूला समोरच्या सीटवर बसलो. मला तिच्याकडे बघण्याचे धाडस होत नव्हते. तिने कार सोलापूर रस्त्यावर घेतली आणि विचारलं, रोहन ना नाव तुझं? या चॅनलमध्ये केव्हापासून आहेस? मी तिच्याकडे बघत चाचरत हो म्हणालो, पण मला चॅनल म्हणजे काय कळलं नसल्याचे सांगितलं. त्यावर तिने मंद स्माईल केली आणि निशाच्या ओळखीबद्दल विचारलं. मी थोडक्यात माझा प्रवास तिला सांगितला. तोपर्यंत तिने कार लोणी काळभोरच्या पुढे डावीकडे मुळेच्या काठी असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये घेतली. एक केअरटेकर होता फक्त तिथे. आम्ही आत जाताच तो रीटासोबत जुजबी बोलून बाहेर निघून गेला. छोटा असला तरी आतून आलिशान होता महाल. तिने विचारलं, तू फ्रेश होणार आहेस? मी मान नकारार्थी हलवली. तिने मुख्य दरवाजा बंद केला आणि हॉलमधून बेडरूमकडे वळत मला आत येण्याचा इशारा केला. मी तिच्या मागून आत गेलो. तिने मला बेडवर बसण्यास सांगून ड्रेसिंग टेबलवर पर्स आणि गॉगल काढून ठेवला. मी बसून तिच्याकडे पाहू लागलो. ती नखाशिखांत सुंदर होती. अंदाजे 32-33 वर्षाची असेल. शिडशिडीत बांधा, पण सगळे अवयव उठावदार. नजरेत असे तेज की फार काळ मी पाहूच शकलो नाही. तिचे सौंदर्य पाहून स्वतःच्या नशिबाचा हेवा वाटत असतानाच ती जवळ आली आणि तिने मला बेडवर ढकलत पाठीवर झोपवले. गादी एकदम मऊ होती. मी डोक्याखाली 2 उशा घेत रीटाकडे पाहू लागलो. या आरसपाने सौंदर्याचा उपभोग घेण्याच्या लालसेने पेटू लागलो. पण तिथून पुढे 15-20 मिनिटाचा काळ माझ्यासाठी जीवघेणा होता. तिथे माझ्या भावनांना अर्थ नव्हता, नाही माझ्या अवयवांना. तिने मला तिच्या शरीराच्या कोणत्याही भागाला स्पर्श करू दिला नाही. फक्त ती तिला हवं ते घेत होती. तिच्या दृष्टीने मी माणूस नव्हतोच. जणू एखाद्या निर्जीव खेळण्यासोबत खेळावी तशी ती मला उपभोगत होती. मी श्वासासाठी धडपडत राहिलो आणि ती पूर्ण ताकदीने तिच्या समाधानासाठी. शेवटी ती सर्वोच्च टोकावरून कोसळली. तरीही तिने माझं डोकं सोडलं नव्हतं. तिथी सारी आवर्तने संपली. तिचा श्वास सैलावला. झऱ्याचा ओघ थांबला. तसं तिने केसात हात फिरवत माझ्याकडे पाहिलं. मी मात्र त्यावेळ डोळे मिटून शांत पडून राहिलो. ती उठून तिचे कपडे घेऊन वॉशरूममध्ये गेल्याचा आवाजावरून मला जाणवलं. पण डोळे उघडून तिच्याकडे पाहण्याची मला इच्छा झाली नाही. खरं तर माझे डोळे डबडबले होते. माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाल्यासारखं वाटत होतं. स्वतःचीच स्वतःला कीव आली होती. थोड्या वेळात रीटा आवरून आली तसं मी उठून वॉशरूममध्ये गेलो. कितीतरी वेळ चेहरा तोंड धूत राहिलो, पण साफ झाल्यासारखं वाटलंच नाही. शेवटी कसंबसं बाहेर आलो तेव्हा रीटा हॉलमध्ये सोफ्यावर बसली होती. तिच्यासमोर टीपॉयवर काही नोटा ठेवल्या होत्या. मला म्हणाली, रोहन, हे उचल आणि थँक्स. मी निर्जीव भावनांनी त्या नोटा उचलल्या आणि न बघता खिशात कोंबल्या. ती उठली तसं तिच्या मागे चालू लागलो. तिने कार काढली तसा मी निर्विकारपणे तिच्या बाजूला बसून राहिलो. रेस कोर्सपर्यंत एक चकार शब्दांना तिने काढला ना मी. शेवटी कारमधून उतरताना ती म्हणाली, रोहन, माझा नंबर सेव्ह ठेव. आत्ता मी निशाला नाही तर थेट तुला कॉन्टॅक्ट करेन. मी यंत्रवत मान हलवेपर्यंत तिची कार निघून गेली होती. मी कारमध्ये बसलो
आणि माझ्या डोळ्यांच्या धारा लागल्या. त्या धारांसोबतच मी ड्रायव्हिंग करत राहिलो. ना विचारांना दिशा होती, ना धारांना उसंत. तर मित्रांनो, असा माझ्या स्वप्नांचा चुराडा होऊनही पुन्हा मी कसा उभा राहिलो याची उत्सुकता असेल तर माझ्या पुढच्या भागाची नक्की वाट पहा. तशी कमेंट देखील करा. आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर मग आत्ताच सबस्क्राईब करा. मी तुम्हाला खात्री देतो, तुमच्या आवडीच्या या मिशन आनंदी चॅनलवर फक्त तुम्हाला आनंदच मिळत राहील.